विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी युट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला द्रव्य गुणचा सर्वात व्हीव्हीआयएमपी टॉपिक असा शिकायचा आहे, ज्याचं नाव आहे प्रभाव। आता पेपर मध्ये आपल्या जर युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये पाहिलं गेलं, त्यामध्ये आपल्याला या चॅप्टर वरती एसक्यू व्हीव्हीआयएमपी विचारला जातो। फिक्स एसक्यू आपल्या पेपर वरती जो आपला द्रव्य गुणचा पेपर 1 असणार आहे, त्या पेपर 1 मध्ये आपल्याला फिक्स एक एसक्यू या चॅप्टर वरती पाहायला मिळतो। त्यासोबत आपल्याला एसक्यू सोबत एमसीक्यू या चॅप्टर वरती बरेचसे पाहायला मिळतात। तर चला या टॉपिकला समजून घेऊया। आता प्रभाव म्हणजे काय सुरुवातीला जाणून घेऊया। आता तुम्हाला नाव हे शब्द ऐकला असेल, तुम्ही मागच्या वर्षी मागच्या 1-2 वर्षांमध्ये तुम्ही शिकला असेल की प्रभाव म्हणजे काय। कुठं ना कुठं साहित्यामध्ये झालं असेल, तुम्ही पदार्थ विज्ञान मध्ये कुठं ना कुठं तरी ऐकलं असेल प्रभाव म्हणजे काय। काहीतरी एक शब्द तुम्हाला असं मेमरीमध्ये आठवत असेल, प्रभाव प्रभाव प्रभाव। जसं रस ऐकलाय, गुण ऐकलाय, वीर्य ऐकलाय, तसं प्रभाव पण कुठं ना कुठं ऐकला असेल। आता माझं काम आहे मी तुम्हाला सांगायचं आणि ते तुमचं काम आहे तुम्ही नीट ऐकायचं। आता बघा प्रभाव म्हणजे काय। आता नेमकी प्रभाव काय जण म्हणतात सर प्रभाव म्हणजे हेच का की कोणावर कोणाचा काहीतरी प्रभाव पडतोय, म्हणजे माझा तुमच्यावर जसं मी शिकवतोय तुम्हाला आवडतंय, हे झालं प्रभाव आहे का। तुमचं काहीतरी आमच्यावर पडतंय बा, म्हणजे काहीतरी आम्हाला आवडतंय किंवा कोणाचा कोणावर तरी प्रभाव पडतोय, म्हणजे काय पडतं आपले एक अट्रॅक्शन एक टाइप मध्ये, किती प्रभाव आहे का। नाही बाळा तसं नाही। प्रभाव म्हणजे काय मी तुम्हाला इन जनरल सगळं सांगतो, इन डिटेल सांगतो। आता मी तुम्हाला एक सांगतो, आपल्याकडे काय असतं नॉर्मली आपल्या आयुर्वेद मध्ये। आता नॉर्मली प्रभाव म्हणजे काय तुम्हाला मुख्य कन्सेप्ट आहे। आता हे बघा आपल्याकडे 2 द्रव्य असतात, द्रव्य ई आणि द्रव्य बी। आता यामध्ये पाहायला गेलं त्याचा रस, विपाक, वीर्य। आता या गोष्टी जर पाहायला गेलं रस, विपाक आणि वीर्य हे 3 गोष्टी पहा। आता काय असं नॉर्मल तुम्हाला जर म्हटलं मी इकडे जर ठेवली आपलं काय ठेवली साखर, साखर तर साखर म्हणजे तुम्ही का नाही साखर माझा साखर नाही बरोबर, साखर साखरी वेगळी, साखर मिरची 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 सर मिरची मिरची असते ती मिरची, हा मिरची सर मिरची जरा। आता बघा मिरची आपली मिरची नॉर्मली रस, विपाक आणि वीर्य। आता रस, विपाक, वीर्य आता नॉर्मल सर म्हणते सर रस म्हणजे साखर, साखर काय असते गोड असते, गोड असते म्हणजे रस काय येतं मधुर रस आहे। नंतर इकडे जर पाहिलं मिरची तर हे जर रस पाहायला गेलं तिचं काय आहे, काय कटू आहे का तिखट आहे। कटू म्हणजे काय, कटू म्हणजे काय तिखट, आणि तिखट म्हणजे काय कडू। तर आहे कटू म्हणजे काय, कटू म्हणजे काय, कटू म्हणजे तिखट आणि तिखट म्हणजे कडू। तर अशा प्रकारे आता हे बघा नॉर्मल असं जर पाहिलं गेलं त्यांचे कर्मानुसार त्याचे ऍक्शन असेल की मधुर म्हणजे काय असणार, मधुरचं काय असणार नॉर्मल बॉडी मध्ये जाणार आहे कफाचे मधुर हा रस आहे, मधुर विपाक होणार, मधुर विपाक हे शीतवीर्य, मधुर विपाक शीतवीर्यामुळे काय ना कफाचं नॉर्मली कफाची वृद्धी होणार, ते जर नॉर्मल फंक्शन झालं। पण आपल्याकडे असे काही द्रव्य असतात जसं की आयुर्वेदमध्ये पाहायला गेलं की काही ते काय असतं की नॉर्मली काय म्हणतात की त्यांचे रस, वीर्य, विपाक काय असतं सारखं असतं। त्यांचा रस दोघांची पण सारखे असते, जसं की मधुर मधुर जरा त्यांचं वीर्य म्हणजे त्यांचा वीर्याच्या विपाक करतो, त्यांचा विपाक पण दोघांचा सारखा असेल। आता मधुरचा काय विपाक होतो, आता मधुरचा विपाक काय होतो बाळा तुम्हाला येतं नाही येत मी सांगतो। त्या बघा मधुरचा विपाक काय होतो, मधुरचा काय असतो, मधुरचा असतो मधुर विपाक, मधुरचा झाला मधुर विपाक, मधुर मधुर, मधुरचा झाला मधुर विपाक, मधुरचा झाला मधुर विपाक। त्यानंतर वीर्य, आता मधुरचं नॉर्मली विपाक वीर्य काय असतं। आता सर काय म्हणते वीर्य किती असते, अष्टविध वीर्य का सर नाही बाळा, आपण विविध वीर्याचा बात करतो इथं उष्ण वीर्य, शीत वीर्य। तर आपण नॉर्मल मध्ये 2च वीर्य असते, उष्ण आणि शीत। उष्ण आणि शीत मध्ये मधुरचा कोणता येतो, तो मधुरचा येतो आपला शीतवीर्य। तिथे ह्याचा पण शीतवीर्य झाला, याचा पण शीतवीर्य झाला। सर मग याचं कर्म काय तुम्ही सांगताय। आता तुला मुख्य कन्सेप्ट कडे जातो आपण, प्रभाव म्हणजे काय ही कन्सेप्ट दुसरं काय नाही। आपल्याकडे जेव्हा 2 द्रव्य असतात ज्यांचा रस, विपाक आणि वीर्य दोन्ही सारखं असतो, रस, विपाक आणि वीर्य दोन्ही सारखे बघा, मधुर मधुर, मधुर मधुर, शीत शीत झालं। त्यांचा रस, विपाक आणि वीर्य हे सगळं सारखे, पण मग यांचं काय होतं यांच्या कर्मामध्ये चेंजेस पाहायला मिळतो। आता नॉर्मल याचं मधुर मधुर आणि शीत त्यांनी काय व्हायला पाहिजे, नॉर्मली काय पाहिजे अग्नीचं मांद्य, अग्नीचं मांद्य, अग्नीचं मांद्य। सर अग्नी मांद्य म्हणजे काय जाठरा अग्नी कमी होणं। नॉर्मली आपली डायजेस्टिव्ह सिस्टम पॉवर आहे, डायजेस्टिव्ह सिस्टमची पॉवर आहे म्हणजे आपली जी जाठरा अग्नीची पचन शक्ती ती कमी होणं, मधुर मधुर शीत नाही। पण नंतर जर पाहायला गेले तर मधुर मधुर शीत काय त्याचं बी काय यायला पाहिजे अग्नी मांद्य ना, तर नाही होत। तिथं काय होतं नॉर्मली याचं कर्म येतं अग्नीचं जाठरा अग्नी प्रदीप्त करणं। मग असं काय होतं सर, तर ह्याचं काय होतं नॉर्मली की जेव्हा हे जर पाहिले गेलं तर रस, विपाक आणि वीर्य 2 द्रव्यामध्ये समान असेल, पण एका द्रव्याचं काय होतं जे कार्य त्याचं न घडतं काहीतरी वेगळं कार्य घडून येतं, काहीतरी वेगळं कार्य घडून येतं, ते कार्य त्याच्या प्रभावामुळे घडून येतं। आता नॉर्मली मध्ये तुम्ही आता सर काय 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 मधुर मधुर कोणते तुम्हाला असतात, तर तुम्ही पाहिलं असेल जो आपला दूध आहे आपण त्याला नॉर्मल दुग्ध सुद्धा म्हणतो, आणि इकडे आपण घृत पाहतो। आता घृत आणि दूध दोन्ही काय आहे, गाईचं दूध गाईचं दूध, गाईचं दूध गाईचं दूध, म्हशीचं दूध म्हशीचं दूध। सर शेळी दूध शेळी तूप, बाळा शेळी दूध शेळी तूप असतं का, दूध असतं पण तूप नसतं, हे काय आहे का गाईचं दूध गाईचं दूध। आता यामध्ये पहा बघा दूध आहे, आता दुधामध्ये काय रस असतो, मधुर रस असतो।
घृत आहे, काय रस असतो, मधुर असतो. विपाक मधुर मधुर, हा इकडे जर घृतचा विपाक पाहिलं तर मधुर आहे, वीर्य जर पाहिलं दोघांचं शीत आहे. आता नॉर्मल पाहता तर दोघांचं काय रस विपाक आणि वीर्य दोघांचं सारखं आहे. पण यामध्ये जर पाहायला गेले तर जो आपला दूध आहे, दुधाचं जर पाहायला गेले तर दूध काय करतो, अग्निमांद्याचं काम करतो. आता दूध काय करतो, अग्निमांद्याचं काम करतो. पण तेच जर घृत पाहतात तर नॉर्मल तुम्ही चिकित्सामध्ये जरी पाहायला गेले तर घृत ज्या कंडिशन ज्या पेशंट मध्ये आपण काय असतो की जिथं जाठरा अग्नीचा मांद्य असतो तर ते जाठरा अग्नीचा मांद्य काय करतो, तो नाश करून जाठरा अग्नी प्रदीप्त करतो. हे त्याच्या प्रभावानुसार कर्म झालं. मी तुम्हाला एक इन जनरल मी शॉर्ट डेफिनेशन सांगतो. जेव्हा आपल्याकडे दोन द्रव्य असेल त्यांचा रस वीर्य विपाक, दोन द्रव्य त्याचा रस वीर्य आणि विपाक दोघांचा काय सारखा आहे, रस वीर्य आणि विपाक दोघांचा सारखा आहे. पण त्यामध्ये एका द्रव्याचं किंवा एखाद्या पदार्थाचं एखादं कर्म काहीतरी वेगळं दाखवतो, तो एखादं कर्म काहीतरी वेगळं दाखवतो. तो कर्म कशामुळे वेगळं दाखवतो, तो त्याच्या प्रभावामुळे दाखवतो. म्हणजे एखाद्या दोन द्रव्यामध्ये त्यांचा रस वीर्य आणि विपाक दोघांचा कॉमन आहे, दोघांचा सारखं आहे. पण एखादा द्रव्य त्यामधील एखादं द्रव्य त्याचं काहीतरी कर्म काहीतरी वेगळं दाखवतो, तो त्याच्या प्रभावानुसार त्याचा कर्म दाखवत असतो. अशा प्रकारे झाला आपलं प्रभाव. आता प्रभावाच्या आपल्या पेपरमध्ये क्वेश्चन कसं येतो, आता कन्सेप्ट तुम्हाला सांगितले नेमकी प्रभाव म्हणजे काय, की जेव्हा दोन द्रव्य असेल त्यांचा रस वाढा, त्यांचा वीर्य आणि त्यांचा विपाक दोघांचा सारखा असेल. जसं की तू आणि तुझा मित्र दोघेही सारखे आहेत, पण तू आणि तू दोघं पबजी खेळतात सोबत, दोघंही सोबत अभ्यासाला बसतात, पण त्याला पेपरमध्ये जास्त मार्क देते आणि तुला पेपरमध्ये कमी मार्क देते. असं कोण होतं, त्याच्या प्रभावामुळे त्याचं काहीतरी वेगळं कर्म आहे. जसं की घृत काय झालं, दोघांचा मधुर रस आहे, मधुर विपाक शीत वीर्य. पण ह्याने पण अग्निमांद्य करायला पाहिजे, ह्याने अग्निमांद्य करायला पाहिजे ना, नाही ना करीत नाही ना, ऐकत नाही ना, हे जे करतं ना हे जा करतं, हे काय करतं अग्नीचं प्रदीप्त करतं, हे काय करतं अग्नीला मांद्य करतं. तर तसेच प्रमाणे ते कर्म ते करतो तर तो त्याच्या प्रभावामुळे असतं. आता पेपरमध्ये आपल्याला यावरती आयपी सांगतो काय विचारलं जातं, निरुक्ती व्याख्या लक्षण त्यासोबत हे जे भेद म्हणजे जे प्रकार नॉर्मली हे जे आपले विचित्र प्रत्यरब्ध जसं सामान्य प्रत्यरब्ध हे जे प्रकार पडतात त्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. त्यामध्ये जे विचित्र प्रत्यरब्ध आहे ठीक आहे, हे आयएमपी यावरती जास्त क्वेश्चन विचारला जातो मोस्ट ऑफ दी. पण हे आपल्या निरुक्ती व्याख्या लक्षण भेद यावरती व्हीव्हीआयपी आपल्या पेपरमध्ये डायरेक्ट एसक्यू येतो आणि पेपरमध्ये आपल्याला विचारलं जातं की प्रभावाचं चिकित्सेमध्ये महत्त्व लिहा. अशा प्रकारे इन जनरल आजचं जे एनसीआयएसएमचा नवीन पॅटर्न आलाय त्यानुसार आपल्याला काय होतं की पेपरमध्ये आपल्याला असे चिकित्सेमध्ये व्हीव्हीआयपी टॉपिक आहे, चिकित्सेमध्ये महत्त्व लिहा. सगळ्यात जास्त आपल्याला चिकित्सेमध्ये महत्त्व लिहिता आलं पाहिजे. इन जनरल तुम्हाला व्याख्या निरुक्ती सगळं पाठ करायचं, त्यासोबत चिकित्सेमध्ये कशा प्रकारे हा उपयोगी पडतो ते सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. तर आता बघूया आपण एक एक पॉईंट नुसार बघूया, निरुक्ती बघूया, मग व्याख्या बघूया, मग लक्षण आणि मग पुढे भेदाकडे जाऊया. तर चला बघूया पुढे काय म्हटलंय. आता बघूया आपण निरुक्ती. आता निरुक्ती काय म्हटले बघा, हा श्लोक पाठ करा आयपी की प्रभवती सामर्थ्य विशिष्टम भवती द्रव्यम अनेन इति प्रभाव. तर चरक सूत्रस्थान चरक चिकित्सान चक्रदत्त टीका हा मधला आपला श्लोक आहे, आयपी श्लोक आहे, ध्यानात ठेवा निरुक्तीचा. यामध्ये काय म्हटले, एखाद्या द्रव्यामध्ये ज्यामुळे विशिष्ट सामर्थ्य उत्पन्न होते ते द्रव्य ज्यामुळे सामर्थ्यवान होते तो म्हणजे प्रभाव होय. आता नॉर्मल तुम्हाला एक मागं मी ते उदाहरण समजून सांगितलं, त्या उदाहरणावरती याची निरुक्ती अवलंबून आहे. आता काय म्हटलं होतं की जेव्हा दोन द्रव्य असतात तर दोन द्रव्याचा रस विपाक आणि वीर्य हे दोन्ही काय होतं, दोघांचं सारखं होतं. त्यामध्ये एका द्रव्याने काय केलं, त्याचं काहीतरी वेगळं सामर्थ्य दाखवलं किंवा काहीतरी वेगळं कर्म दाखवलं, ते वेगळं कर्म दाखवलं म्हणजे काय दाखवलं, जेव्हा आपण एकीकडे घृत घेतलं एकीकडे दूध घेतलं, घृताने काय केलं, अग्नीचा काय केला, अग्नी प्रदीप्त केली, दुधाने काय केली, अग्नी कमी केली. घृताने काय केली, अग्नी प्रदीप्त केली, दुधाने काय केली, अग्नी खाली केली, म्हणजे काय केली, कमी केली, मान्य केलं. पण यामध्ये जे घृत होतं दोघांचा रस वीर्य आणि विपाक दोघांचं सारखं होतं, दोघांचं कॉमन होतं, पण एकाने वाढवतं एकाने कमी होतंय. नॉर्मली दोघांचं कमी व्हायला पाहिजे ना, पण काय होतंय की हा वाढवतोय आणि हा कमी होतोय. जो मधुर शीतमुळे काय पाहिजे, कमी व्हायला पाहिजे, अग्नीचं मान्य व्हायला पाहिजे. नॉर्मली जे फंक्शन नॉर्मली आहे मधुर शीतने कमी व्हायला पाहिजे, पण हे मधुर शीतने काय करतोय, वाढवतोय. म्हणजे काय होतंय, काहीतरी सामर्थ्य वेगळे, त्याच्यात काहीतरी कर्म वेगळे. तर तेच ते दिलं की एखाद्या द्रव्यामध्ये ज्यामुळे विशिष्ट सामर्थ्य म्हणजे काहीतरी वेगळं कर्म उत्पन्न होते ते द्रव्य सामर्थ्यवान म्हणजे तो म्हणजे प्रभाव आहे. म्हणजे त्या द्रव्यामध्ये काय विशिष्ट कर्म येतं तर ते कर्म कशामुळे असतं, ते सामर्थ्य कशामुळे असतं, त्याच्या प्रभावामुळे. तर ते दिलंय एखाद्या द्रव्यामध्ये ज्यामुळे विशिष्ट सामर्थ्य उत्पन्न होते ते द्रव्य ज्यामुळे सामर्थ्यवान तो काय म्हणजे प्रभाव आहे. तर तो काय झाला, आपला प्रभाव झाला. अशा प्रकारे पूर्ण होती प्रभाव होती सामर्थ्य विशिष्टम
भवती द्रव्यम आणि नैती प्रभाव. तर दिसतंय तुम्हाला एकदम सोपं आहे, काही नाही, निरुक्ती डायरेक्ट पाठ करायचा आहे हा श्लोक. आता पुढे आपण जी व्याख्या बघूया. व्याख्या काय सांगितली? आता आपण प्रभावाचं लक्षण बघूया. लक्षण मध्ये काय श्लोक आला ते बघा. रस वीर्य विपाका नाम सामान्यम यत्र लक्ष्यते विशेषः कर्मणा चैव प्रभावतस्य संस्मृत. म्हणजे काय म्हटलं आता नीट तुम्हाला समजून घ्या. श्लोकचा अर्थ खूप सोपा श्लोकचा अर्थ आहे. आता काय म्हटले? रस वीर्य आणि विपाक. रस वीर्य आणि विपाक सामान्यम यत्र लक्ष्यते. सामान्यम यत्र लक्ष्यते म्हणजे काय होतं? जेव्हा दोन द्रव्यामधला रस वीर्य आणि विपाक काय असत? दोघांमध्ये कॉमन असत, सामान्य असत, दोघांमध्ये काय असत? सारखं असत. त्यामध्ये काय होतं? विशेष कर्मणा चैव. पण त्या दोघांमध्ये काय असत? रस वीर्य आणि विपाक. रस वीर्य आणि विपाक दोघांमध्ये सारखा आहे. सारखा असून काय दोघात सामान्य म्हणजे कॉमन आहे. पण त्या दोघात सामान्य असून पण काय करतो? विशेष कर्मणा चैव. विशेष कर्मणा चैव म्हणजे दोघांमध्ये रस वीर्य विपाक तर सारखं आहे. रस वीर्य विपाक ते दोघं आपले सारखे आहे, तीन तर सारखे आहे. पण दोघात सारखं असून पण एक जण काय विशेष कर्मणा म्हणते, एक जण काहीतरी विशेष कर्म दाखवते. विशेष कर्मणा चैव प्रभावतस्य सस्मृत. त्याला काय म्हटलंय? प्रभाव असं म्हटलेलं आहे, किंवा ते प्रभावामुळे कर्म होतं. समजलं? म्हणजे दोन द्रव्यामध्ये रस वीर्य विपाक दोघांमध्ये सारखा आहे, सामान्य म्हटलंय. पण त्यातला एक विशेष कर्मणा चैव त्यामधला एक विशेष काहीतरी कर्म दाखवतोय. तर त्यामुळे जो कर्म दाखवतोय त्याला प्रभाव तस्य सहस्मृत. तर त्याला प्रभाव असं म्हटलेला आहे. आता याचे नोट्स तुम्हाला मी ऑलरेडी पीडीएफ मध्ये प्रोव्हाइड केलेले, त्या नोट्स तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. आता इथं काय दिलं? अर्थ द्रव्याचा रस विपाक वीर्य यांची जी सामान्य कार्यशास्त्रात सांगितली आहे. आता तुम्हाला नॉर्मल सांगितलं ना, दोन द्रव्यामधला रस वीर्य आणि विपाक. नॉर्मल काय असतो? यांच्या दोघांचं काय असतो? जी शास्त्रात आपले कर्म सांगतात. जसं की मधुर शीत काय करतो? की कफाचा प्रकोप करतो, एक प्रकारे बॉडीमध्ये कफ वाढतो, त्यामुळे बॉडीमध्ये अग्निमान होतं. तेच म्हटले द्रव्याचा रस विपाक वीर्य यांची जी सामान्य कार्यशास्त्र सांगितले आहेत त्याहून वेगळे विशेष कार्य जर एखाद्या द्रव्याच्या ठिकाणी दिसून आले तर त्याला आपण प्रभाव म्हणतो. नॉर्मली जर पाहायला गेलं की दोन द्रव्यामध्ये रस वीर्य आणि विपाक हे दोन गोष्टी जर सारखे दिसल्या आपल्याला, दोन द्रव्यामधल्या त्यामधला रस वीर्य आणि विपाक आपल्या दोन गोष्टी जर सारखे दिसल्या, पण त्या दोघांमधल्या जे आपल्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्म एखादा द्रव्य जर वेगळा दाखवत असेल, त्यामधला एखादा द्रव्य जर वेगळा कर्म दाखवत असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे? प्रभाव असं म्हटलेलं आहे. ही सुद्धा त्याची व्याख्या एकदम बरोबर आहे, किंवा हे सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ध्यानात ठेवू शकता. आता बघा आणखी दुसरी एक व्याख्याचं लक्षण काय सांगितलंय. आता या दुसऱ्या लक्षणाकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे एक आयफेन असतो. आयफेन मीन्स काय सर? आयफेन मीन्स गांजा. आयफेन मीन्स गांजा. नॉर्मल जर भाषेत पाहायला गेलं तर गांजा. आता गांजामध्ये काय पडलं? आयफेन. आता आयफेनचं काय सांगितलं? त्याचा आपल्या आयुर्वेद मध्ये काय त्याचा रस सांगितलाय. तर त्याचा रस सांगितलाय कटू तिक्त रसाचं असतं. त्यासोबत विपाक जर पाहायला गेलं तर कटू हा त्याचा विपाक असतो. वीर्य जर पाहायला गेलं तर उष्ण वीर्याचा आपल्याकडे ही वनस्पती असते. आता यामध्ये पाहायला गेलं, आता नॉर्मल कसं असतं? ह्याचे जे सामान्य कर्म सांगितले आपल्या आयुर्वेद मध्ये, तर कटू तिक्त कशा आहे? आता सॉरी, कटू आणि तिक्त हा रस आहे, कटू विपाक आहे आणि उष्ण वीर्य. आता हे मुळे काय होणार आहे की नॉर्मल तुम्ही जे पाहतात की तुमचा आपला कफ आहे, तर कफामुळे काय होते? नॉर्मल कफा जर बॉडी जर प्रकोप झाला तर काय निद्रा येते, आलस्य येतं, अंगात गौरवता येते. हे नॉर्मल लक्षण होतं. कफ जर वाढले, कोणाला आळस येतोय की खूप अंग जड पडले, तर त्याच्या कफाच्या बॉडीमध्ये प्रकोप झाला, त्यामुळे असे आपल्याला त्यामध्ये लक्षण दिसतात. आता यामध्ये काय? तर कटू आणि तिक्त रस आहे, कटू विपाक आहे आणि उष्ण वीर्य. हे काय करणार आहे? नॉर्मली कफाचं जे आहे तर काय करणार? कफाचा क्षय करणार. नॉर्मल काय होतं? कफाचा क्षय होणार आहे ना, अपोजिट गुणाचे आहेत, कारण की उष्ण आहे हे शीत आहे, तर एकमेकांचं काय करणार? क्षय करणार. कफ इथे क्षय होणार आहे. पण यामध्ये जर पाहायला गेलं तर काय आपल्याकडं जो आयफेन आपला गांजा आहे, आयफेन गांजा आहे, त्यामध्ये काय होतं? तर निद्रा जनन याचं कर्म होतं. आता निद्रा जनन म्हणजे काय सर? निद्रा जनन. निद्रा म्हणजे झोप, जनन म्हणजे येणं, म्हणजे वाढणं, एक प्रकारे येणं किंवा वाढणं, उत्पत्ती होणं. तर काय होते? निद्राची उत्पत्ती होणं, एक प्रकारे निद्रा येणं. निद्रा जनन याचं कर्म सांगितलं. आता निद्रा कधी येते तुम्हाला एवढं ध्यानात येतं का? जेव्हा बॉडीमध्ये कफ जर वाढला, बॉडीमध्ये कफ वाढला तर नॉर्मल काय होणार आहे? अंगात काय येणार आहे? गौरवता येणार आहे, आलस्य येणार आहे, निद्रा उत्पन्न होणार आहे, अंगात कफ वाढले.
पण इथंच काय सांगितलंय, कटू आणि तिक्त सऱ्याचा रस आहे, विपाक्त कटू आहे, उष्णवीर आहे, तर यामध्ये काय व्हायला पाहिजे, तर यामध्ये कफाचा क्षय व्हायला पाहिजे. पण इथं काय होतो, कफाचा क्षयचं नाही सांगितलं, निद्राजनन कर्म सांगितलंय. म्हणजे काय सांगितलंय, प्रभावामुळे काय होतो, जो आयफेन असतो आपला आयफेन, आयफेन मध्ये निद्राजनन हे कर्म सांगितलेलं आहे. तर हे सुद्धा ध्यानात ठेवू शकता. मागच्या जे आपण व्याख्या पाहिली, जे लक्षण पाहिलं, त्यामध्ये तुम्ही हे सुद्धा उदाहरण ध्यानात ठेवू शकता. आता बघा, हे आपलं दुसरं काय आहे आपल्याकडं, हे आपल्याकडे महत्वाचं लक्षण आहे. आता हे काय म्हटले, रसादी, रस आदी, रस आदी, रस वीर्य आणि विपाक, त्यामध्ये येऊ शकतो रसादी सातमे यत कर्म विशिष्टम तत प्रभावजनम, सॉरी प्रभावजम, प्रभावजम म्हटले म्हणजे काय म्हटले, रसादी सातमे, रस आदी, रसादी सातमे यत कर्म विशिष्टम तत प्रभावजम, म्हणजे अष्टांग सूत्रस्थानुसार अश्लोकी. यामध्ये काय म्हटलंय, नीट ऐका. आता जेव्हा दोन द्रव्यांचे रस वीर्य आणि विपाक, दोन द्रव्यांचे रस वीर्य आणि विपाक, रस वीर्य विपाक समान असूनही त्यापैकी एखाद्या द्रव्याचा जर काही विशेष कार्य आढळले, तर त्याला काय म्हणा, प्रभाव असं म्हटलंय. नॉर्मल तुम्हाला सांगितले, दोन द्रव्य आहे आपल्याकडे, दोन द्रव्यामध्ये रस वीर्य आणि विपाक, रस वीर्य विपाक, रस वीर्य विपाक, रस वीर्य विपाक, या दोन द्रव्यामध्ये आपल्याला ते तीन गोष्टी जर सारख्या दिसल्या, पण एखाद्या द्रव्यामध्ये त्याचं काहीतरी विशेष कर्म, काहीतरी विशेष कर्म आपल्याला काहीतरी वेगळं आढळलं, काहीतरी विशेष कर्म आढळलं, तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे, प्रभाव असं म्हटलेलं आहे. त्याची दुसरी नॉर्मली काय झाले, आपले लक्षण झालेलं आहे. आता पुढे एक बघूया, याचे नॉर्मल आपले प्रकार महत्वाचे. एक येतं काय, चिंत्य आणि अचिंत्य. आता चिंत्य अचिंत्य काय तुम्हाला एक सांगतो मी. आता नॉर्मली तुम्ही काहीतरी कर्म केलं, तर तुम्ही काहीतरी तुमच्या घरच्या पुढे असं काहीतरी कर्म केलं. नॉर्मली तुम्ही काय केलं, शाळेत आले, छान अभ्यास केला, फर्स्ट आले, तर तुम्ही तुमच्या आई वडिला पुढे सांगितलं, छाती ठोक के बता, माँ तेरे बेटे ने कॉलेज में टॉप किया है. हे तुमचं कर्म झालं चिंत्य कर्म. म्हणजे काय झालं, सांगणं. ते तुमचं कर्म काहीतरी सांगता येणं किंवा सांगते लावणं. एक प्रकारे काय आहे ना, ते जे कर्म आहे ते एक प्रकारे सांगता येणं, एक प्रकारे म्हणजे काय, आपण त्याचं काहीतरी सांगू शकतो की आम्ही अशा प्रकारे कर्म झालेलं किंवा अशा प्रकारे कर्म होतंय, तर ते एक सांगता लावणं किंवा संगती लावणं, सांगता लावणं म्हणता येईल आपल्याला, की सांगता येणं. एक प्रकारे हे कर्म काय झाले, ते सांगता येणं. तर झालं. दुसरं एखादं तुम्ही असं काहीतरी कर्म केलं की काय केलं, बंक केलं, मग तुम्हाला कॉलेजमधून 15 दिवसासाठी सांगितलं, एक प्रकारे रश तिकीट करून टाकलं. आता रश तिकीट केलं, तुम्ही घरी आले, घरच्यांनी विचारलं, का रे बाबा 15 दिवस झाले तू काही कॉलेजला जायना नाही, काय मिळेल तुझा. मग तुम्ही काय सांगताय ना, तुम्ही काय म्हणता, नाही ते सगळ्यांनी कॉमन ऑफ घेतलाय पप्पा मम्मी, ते कॉमन ऑफ काय झालं, आम्ही काय कॉलेजला जात नाही, सगळेजण आपापल्या घरी गेले. ते आमची रिया पण घरी गेली, तिकडे आमचा श्याम पण गेलाय, इकडे बाबू पण गेलाय, कोणीच इकडे कॉलेजला नाहीये. पप्पा मम्मीला काय माहिती काय सोडून काय नाही, ते काय कोणाला फोन लावित नाही, काय नाही. तुमचं मग 15 दिवसांनी फोन लावता, अरे आता येऊ करे कॉलेजला, ये भाऊ आता काही नाही, आता झालंय नॉर्मल वातावरण, तर आपला काय प्रिन्सिपल वगैरे एवढं काय ध्यान देत नाही, नॉर्मल होऊन गेले. तर ते जे दुसरं कर्म झालं, तुम्ही जे घरच्याला सांगू शकले नाही, तर ते तुमचं अचिंत्य. म्हणजे असे एखादे कर्म ते तुमचं अचिंत्य असेल, म्हणजे कर्माचे कुठे सांगता न लावणे, मग ते कर्म कशा प्रकारे झाले, एक म्हणजे एक प्रकारे असं कोरिलेट करून सांगतो. बरं, तेच कर्म असं नाही, पेपर मध्ये हेच लिहून येतात की एखादं कर्म असं ते पप्पा मम्मी सांगता नाही येणं, मग ते झालं अचिंत्य. तसं नाहीये. एखादं कर्म काय होणं, ते सांगता नाही येणं किंवा ते संगती न लावणं, ते कशा प्रकारे बॉडीमध्ये होते किंवा एखादा ते प्रभाव म्हणतो ना आपण, प्रभावाचा विषय सुरू आहे ना, तर प्रभाव कशा प्रकारे झालाय, तर ते न सांगता येणं, ते अचिंत्य झालं. चिंत्य म्हणजे प्रभाव कसा झालाय रे बाबा, कोणत्या कारणामुळे झालाय, कसा झालाय ते सांगता येणं, तर ते झालं आपलं चिंत्य. आणि जे न सांगता येणं त्याचं पूर्ण अपोजिट अचिंत्य. अशा प्रकारे त्याचे मुख्य दोन प्रकारे, चिंत्य आणि अचिंत्य. आता ते बघूया यामध्ये काय सांगितलं काय नाही. आता बघूया प्रभाव रूप. म्हणजे नॉर्मल तुम्हाला सांगितलं प्रभावाचे मुख्य दोन रूप, म्हणजे दोन प्रकारे सांगितले आपले, चिंत्य आणि अचिंत्य. चिंत्य आणि अचिंत्य. आता चिंत्य म्हणजे काय समजून घेऊया. आता नॉर्मली आपल्याकडे एखादा द्रव्य असतो, त्या द्रव्याचे त्याचे रस वीर्य आणि विपाक याच्यावरून आपण त्याची कार्याची संगती लावतो. म्हणजे ते कार्य कशा प्रकारे करत असत. जसे की आपण इथे काय घेतलं, एखादी गुडची घेतली, गुडचीचा रस पाहायला गेलं तर गुडची आपल्याला तिक्त रसाची पाहायला मिळते, उष्णवीर्याची पाहायला मिळते. तिक्त रसाची उष्णवीर्याची. आता त्यामध्ये पाहायला गेलं तिक्त आणि उष्ण. आता तिक्त रस असल्यामुळे काय होतं याचा, की नॉर्मली काय करणार, तिक्त रस आहे ना, तर अपोजिट कार्य करते. जे आपले ज्वर असेल ताप असेल, ते काय करते, ज्वराग्न कार्य करते. मग आपण असा गेस लावला की ह्याच्या तिक्त रसामुळे याचं काय झालं, ज्वराग्न झाला, कर्म झालं. तर म्हणजे ज्या रसामुळे याचं काय झालं, ह्याचा ज्वर आलता, फिवर आलता, तो कमी झाला. म्हणजे आपण काय केलं, एखाद्या रस वीर्य विपाकावरून त्याच्या कर्माची सांगती लावली किंवा त्याचं कर्म कशा प्रकारे ते प्रभाव कर्म झाले, तर ते आपण ते ओळखलं, तर त्याला आपण चिंत्य म्हणतो. त्यासोबत आणखी एखादं उदाहरण पाहिलं आपण, हिंगू. आता हिंगू आपण जर घेतलं, तर हिंगू मध्ये जर पाहायला गेलं, तर हिंगू मध्ये काय पाहता तुम्ही, तर हिंगू जो असतो आपला, तर त्यामध्ये पाहता तुम्ही त्यामध्ये उष्णवीर्य असतो. तर जो हिंगू असतो आपला उष्णवीर्याचा,
तर तो काय करतो, जर आपल्या पोटामध्ये म्हणजे पोट म्हणजे जाठरा अग्नी काय करतो, अग्निदीपनचं कार्य करतो. म्हणजे जाठरा अग्नी वाढवतो. जसं घृत कसा जाठरा अग्नी वाढवत होता, दूध कमी करत होता, त्याचप्रमाणे हिंगू येतो. हिंगू काय करतो, त्याच्या उष्णवीर्यामुळे बघा शब्द ध्यानात ठेवा, उष्णवीर्यामुळे काय करतो, अग्नीचं दीपन करतो. म्हणजे त्याच्या वीर्यावरून तिने काय केलं सर, त्याच्या वीर्यावरून तिने काय केलं, ते कर्म केलं. मग आपण काय केलं सर, की रस विपाक आणि वीर्य या तीन गोष्टी यांच्यामुळे काहीतरी कर्म घडले आणि त्या कर्माचं आपण काहीतरी सांगू इच्छितो, म्हणजे ओळखू शकतो किंवा सांगू शकतो. तर त्याला आपण चिंता म्हणायचं. सर हो बाळा, बरोबर धरलं. तेच म्हटलंय बघ, काय म्हटलंय, चिंतेशक्ती ही द्रव्ये रस आदींच्या स्वतःच्या कर्मावरून स्वभावतःच दिसून येते. म्हणजे काय म्हटले, ही द्रव्ये रसादींच्या स्वतःच्या कर्मावरूनच स्वभावतःच दिसून येते. म्हणजे काय म्हटले, जे रसवीर्य विपाक असतात द्रव्यावर, रसवीर्य विपाक असतात द्रव्यामध्ये, त्या द्रव्याच्या रसवीर्य विपाकावरूनच आपण त्याची कार्याची संगती लावतो किंवा कार्य कशाप्रमाणे झाले हे सांगतो. हे आपल्याला चिंतेशक्ती. आता चिंतेशक्तीचं बघायचं उदाहरण गुडूची आणि हिंगू. आता गुडूची मध्ये काय झालं, तिक्त रसाची गुडूची असते आपल्याकडे, तिक्त रसाची असते. तिक्त रसाची असल्यामुळे ज्वरग्न कार्य करते. त्यासोबत हिंगू जे पाहायला गेलं तर हिंगू तुम्ही जे आपलं हे शिकणार जे आहे आपण, जेव्हा आपलं सेकंड पार्ट सुरू होईल आपला, म्हणजे सेकंड सिलेबस सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला कळून जायचं काय, तर त्यामध्ये उष्णवीर्य. आता उष्णवीर्याचा नॉर्मल काय असतो, कपाचे जे अपोजिट असते गुण तुम्हाला उष्णवीर्याचे नॉर्मल माहिती. जो आपला कटू तिक्त कशा आहे, तीन रसाचे काय असतो, कटू विभाग होतो. आणि कटू विभाग जो असतो आपला तो कसा असतो, उष्णवीर्याचा असतो. त्यासोबत जो आम्ल विभाग असतो आपला, तर आम्ल विभाग पण कसा असतो, उष्णवीर्याचा असतो. हे झालं आपलं, ते झालं उष्ण वीर्य. तर उष्णवीर्य काय करतो, अग्निदीपनचं कार्य करतो. म्हणजे आपण रसवीर्य विभागावरून त्याच्या कर्माची संगती लावली किंवा कर्म सांगितलं, तर ते आपलं झालं चिंत्य शक्ती होय. आता अचिंत्य म्हणजे काय, तर पूर्ण अपोजिट तेच बाळा. आता बघूया अचिंत्य शक्ती काय म्हटलंय, बघूया. आता दुसरा बघा अचिंत्य. आता अचिंत्य म्हणजे काय, सांगल्याप्रमाणे नॉर्मली असं जे कर्म असेल द्रव्याच्या ठिकाणी झालं असेल की ते आपल्याला सांगता न लावणं. म्हणजे असं काहीतरी कर्म होत असेल जे आपल्याला काही सांगता येत नसेल, मग आपल्याला गेस करावं लागतं कशा प्रकारे कर्म झालं असेल, काय नाही झालं असेल याच्या मागं, तर ते एक कर्म म्हणजे अचिंत्य शक्ती. म्हणजे असं कर्म तुम्हाला म्हटलं ना की तुम्हाला एखादं काय कॉलेजमधून रस तिकीट केलं असेल, मग तुम्ही घरी सांगत नाही, मग असं काही कर्म असेल तुमचे मम्मी पप्पा सांगत नाही, तुम्हाला सांगता नाही येणार, मग ते एक प्रकारे अचिंत्य. आता तेच दिलं काय म्हटले, अचिंत्य शक्ती म्हणजे द्रव्याच्या ज्या विशिष्ट कार्याची संगती आपणाच्या द्रव्याच्या ठिकाणी असणाऱ्या अंगभूत नैसर्गिक गुण कर्माशी लावता येत नाही. म्हणजे काय म्हटलंय, एखाद्या द्रव्याच्या ठिकाणी असं काही विशिष्ट कार्य घडलं असेल, ते कर्म काय होतात, त्याच्या काय झालं असेल, त्याचे जे गुणवीर्य विपाक असतील, आपण नॉर्मल म्हणतो गुणवीर्य विपाक असतील, तर त्याच्याशी आपल्याला काही संगती लावता येते किंवा सांगता येत नाही ते कशा प्रकारे घडला असं. तर तेच दिलंय की लावता नाही ना, तर अशी शक्ती म्हणजे अशी अचिंत्य शक्ती म्हणजे प्रभाव होय. तर नॉर्मली अचिंत्य शक्तीची प्रभाव सुद्धा म्हटलं जातं त्याला. तर अचिंत्य शक्ती म्हणजे काय होणार, की एक प्रकारे आपल्याला सांगता नाही येणार त्याच्यामुळे कसं कर्म झालं असेल किंवा काय झालं असेल. आता याचं उदाहरण तुम्हाला छान उदाहरण सांगतो मी याचं. त्यामध्ये काय होतं, जो आपला आयफेन असेल द्रव्य आपल्याकडे काय होतं आयफेन वगैरे, तर ते द्रव्य काय करतात की प्राणहाराचं काम करतात. म्हणजे काय करतात, आयफेन नॉर्मल मध्ये गांजा सगळ्यांना, ते काय करतात, प्राणाचं हरण करण्याचं काम करतात. आता प्राणाचं हरण करते रे बाबा, प्राणाचं हरण करतो म्हणजे काहीतरी कर्म करते ना, मग त्याच्या रसवीर्य विपाकावरून ते कुठं काही जुळत नाही, त्याचं कर्म हे कुठं काही जुळत नाही. मग हे काय आपल्याला सांगता येत नाही, शास्त्रकारांना हे काय सांगता आलं नाही. मग त्यांनी काय म्हटलंय की त्याचं जे कर्म आहे, आयफेनचं जे कर्म आहे, ते आयफेनचं वगैरे कर्म म्हणजे प्राण हरत्वाचं म्हणजे प्राणाचं हरण करणारे कर्म आहे, हे कुठेही सांगता न लावणं. तर अशाला काय म्हटलं त्यांनी, अचिंत्य शक्ती सांगितलेलं आहे. म्हणजे असं काही कर्म त्याचे गुणवीर्य विपाकाशी कुठेही काही मिळतं जुळत नाही, काहीतरी वेगळं कर्म, आगळं वेगळं कर्म, त्यांना काही याचं कळलं नाही कसं काय काय झालंय. अचिंत्य काही कुठं संगती लावू शकले नाही, तर त्याला अचिंत्य शक्ती असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे टोटल दोन्ही प्रकार झालेले आहे इथं. आपण चिंत्य अचिंत्य पाहिलंय, त्यासोबत आपण याची सुरुवातीला प्रभावाची निवृत्ती, त्यासोबत याची दोन लक्षणे आणि याचे दोन प्रभावाचे रूप, म्हणजे याला एक प्रकारे आपण रूप भेद सुद्धा म्हणतो. त्यासोबत भेद नाही मानता येईल की भेद आणखी जर पाहायला गेले तर समान प्रत्यरब्ध, त्यासोबत विचित्र प्रत्यरब्ध, हे त्याचे मुख्य दोन भेद आहेत. ते आपल्याला ते पुढे पाहायचे जे कसे काय नाही. त्यामध्ये विचित्र प्रत्यरब्ध हे आपल्यासाठी VVIMP टॉपिक आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. एवढं तुम्ही मस्त कव्हर करून ठेवा, सगळे श्लोक पाठ करून ठेवा आणि एवढे सगळ्या दिलेल्या नोट्स आहेत तुम्हाला PDF तर भेटलेली, याचं काही नाही, फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कन्सेप्टसाठी आहे PDF तुम्हाला भेटलेली ऑलरेडी. ते काही नाही, दुसरा व्हिडिओ कसा वाटला काय नाही नक्की मला मेसेज करा, नक्की सांगा. त्यासोबत काही डाऊट असेल तर नक्की मेसेज करा, काय नाही डायरेक्ट कॉल करू शकता, तुम्हाला काही त्याची बंदी नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच. तर धन्यवाद.